नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये। तर मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस म्हटला की सगळ्यात पहिले आठवतं तो गरम गरम चहा आणि भजी। तर आज आपण मस्तपैकी पालकाची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही भजी छान होते आणि ज्यांना पालक आवडत नाही त्यांना देखील ही भजी आवडू शकते। इतकी सुंदर लागते आणि छान कुरकुरीत होते, कारण याच्यामध्ये आपण जे पिठांचं प्रमाण घेणार आहोत ते अगदी मोजून मापून आणि व्यवस्थित घेणार आहोत, ज्यामुळे ही भजी अजिबात डेन्स होत नाही, उलट ही छान कुरकुरीत होते। तर ही भजी कशी बनवायची ते बघूयात। आजचा बेत आहे पालक भजी आणि गरमागरम चहा। तर आज आपण बनवतोय पालकची भजी आणि पालक भजीसाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। तर इथे मी पालक चिरून घेतलेला आहे। चिरलेला पालक आहे 1 कप इतका आहे। असा जास्त दिसत असला तरी तो 1 कप चिरलेला पालक आहे। 1 कप पालक घेतला तर त्यासाठी अर्धा कप बेसन घ्यायचं आहे। पाव कप इथे तांदळाचं पीठ आहे। त्याचबरोबर इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। 1 मीडियम साईजची मिरची आणि 4 लसूण पाकळ्या मी मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत, ठेचल्या तरी चालतील। चवीपुरतं मीठ आहे। मसाला आहे घरगुती 1 चमचा, अर्धा चमचा हळद आणि इथे थोडासा सोडा घेतलेला आहे। आता याचं मिश्रण आपल्याला बनवायचंय, तर इथे भांड्यात मी पालक काढून घेते। याच्यामध्ये घालायचं बेसन, इतकं बेसन लागतं या भजीला। तांदळाचं पीठ, हा जो ठेचा बनवलाय तो घालायचा आणि या ठेच्यामुळे ना या पालकाच्या भजीला चव खूप छान येते। हा आहे घरगुती मसाला, हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। तर याला पाणी घालायची घाई अजिबात करायची नाही। चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊया। आधी हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे, कारण पालकामध्ये थोडं पाणी असतं आणि मी तो पालक आत्ताच धुतला देखील होता आणि लगेच घेतलेला आहे, त्यामुळे त्याला पाणी थोडं असणार आहे। सगळे जिन्नस अगोदर थोडे सुके सुके एकत्र करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि हे मिश्रण आपण बनवून घ्यायचं आहे। थोडं सुकच बनवायचं। इथे तुम्ही बघू शकता असं मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचं सोडा। सोडा खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर मग भजी पटकन लाल होते। आणि हे मिक्स करूया आपण। आता हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे। जर खूप जास्त बेसन घेतलं तर मग फक्त बेसन बेसन लागतं आणि पालकाची चव लागत नाही, त्यामुळे मी हे प्रमाण वापरूनच भजी बनवते। तर इथे असं मिश्रण बनवून तयार आहे। आता आपण भजी बनवायला घेऊया। तर भजीचं मिश्रण बनवत असतानाच मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। असंच गरम लागते, त्यामुळे अगदी पीठ टाकून चेक करायची गरज नाहीये। आता यातलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे। गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे, नाहीतर मग काय होतं भजी वरतून ब्राऊन होते आणि आत कच्ची राहते। तर इथे मी खूप तेल घातलेलं नाहीये, कारण मग तेल उरतं आणि त्याचा काही वापर होत नाही। कढई मोठी आहे त्यामुळे मी थोडं कमी तेल घालून भज्या तळून घेते। छोट्या छोट्या घालायच्या म्हणजे मस्त कुरकुरीत होतात। आता ही बाजू आपण फ्राय करून घेऊया आणि मग पलटी करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ही एक बाजू हलकी ब्राऊन झालेली आहे। आता आपण पलटी करून घेऊया। आणि सगळ्या बाजूने या भज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत।
गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, नाहीतर मग भज्या करपून जातात. हलके हलके ब्राऊन व्हायला लागले, छान कुरकुरीत झाले पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता छान ब्राउनिश व्हायला लागले आणि त्याचबरोबर कुरकुरीत देखील झालेली आहे. आता आपण ही भजी काढून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही पालक दिसतोय, याच्यात नुसतं पीठ पीठ दिसत नाही, त्यामुळे हे प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर आहे. नाहीतर मग नुसती बेसनाची भजी आणि त्याच्यात थोडासा पालक असं चांगलं लागत नाही. बघू शकता छान झाली आहे भजी. आता राहिलेल्या भज्या देखील आपण तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, मंदाग्नीवरच ह्या भज्या छान होतात. आता ह्या भज्या देखील आपण तळून घेणार आहोत. तर इथे मी तिसरी बॅच फ्राय करायला घातलेली आहे, ही देखील आपण फ्राय करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भज्या तळून झालेल्या आहेत. साधारण एक 20-25 भज्या या प्रमाणात बनतात. तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते. खूप छान आणि कुरकुरीत झाली आहे आणि व्यवस्थित शिजलेली आहे. खूप मस्त झाली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता छान आत देखील खमंग शिजलेली आहे आणि मस्त कुरकुरीत लागते. तर या पालक भजी नक्की बनवून बघा. जरी पालक आवडत नसला तरी भजी नक्की आवडेल, याची मी खात्री देते. सो नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत या पद्धतीने आणि विशेषतः या प्रमाणात पालक भजी नक्की बनवून बघा. खूप पीठ लागत नाही, पालकाचं व्यवस्थित प्रमाण आहे ह्याच्यामध्ये आणि कुरकुरीत देखील लागते. सो नक्की ट्राय करा अँड स्टे ट्यून. थँक यू.